पाटलाचा वाडा आणि हा पाटलाचा वाडा जो बंगलो आहे आणि कोण कोण आपले कंपनीतलं जे स्टाफ आहे त्यांच्यासोबत मी तुम्हाला ओळख करून देणार आहे। यांचं नाव आहे गणेश शिकारे, कंपनीतला स्टाफ आहे ते सुद्धा भेटतील आणि यांच्याकडून आपण बघूया काय आपल्याला सांगू शकतात का पाटलाच्या वाड्याबद्दल। तुम्ही सांगू शकताय का आपल्या सबस्क्रायबर लोकांना? तर मित्रांनो बघूया काय बोलतायत का, काय सांगायचं आहे तुम्हाला पाटलाच्या तर मित्रांनो त्यांना पण माहीत नाही आणि हा फर्स्ट टाइम आम्ही चाललो आहे तिकडे, तर बघूया तिथलं डिटेल्स मी तुम्हाला देईनच। आता पनवेल स्टेशनला आम्हाला जवळ किती वाजलो? आता 1 वाजलेलं आहे आणि 1 वाजता आम्ही पनवेल स्टेशनला उतरलो आहे आणि इथूनच आपल्याला प्रवास करायचा आहे, तो म्हणजे पाटलाचा वाडा हा जो प्रवास करायचा आहे। चला या। तर मित्रांनो आता बघा आम्ही ऑटोतून उतरतोय, पाटलाचा वाडा हा आलेला आहे इथे। तर बघा आता ऑटो आम्ही थांबवली आहे, तर त्यांचे 200 रुपये झालेत पनवेल स्टेशनपासून या पाटलाच्या वाड्यापर्यंत, जवळजवळ 20 मिनिटाचं अंतर आहे। बघा हे गणेशसुद्धा उतरले आहेत आणि हे रिक्षा चालक आहे तिथे, तर आता त्यांचं आपण भाडं देऊ आणि आपण आतमध्ये एंट्री मारूया। बसलं पब्लिक ते बघतायत, सर्व टीम बसलेली आहे तिकडे, बघू शकताय हे बघा तिकडे एन्जॉय करतायत। कॅश सुद्धा त्यांना दिलेलं आहे आणि झालं आहे आता, तर आपण आता एंट्री करूया। एंट्रीचा गेट आहे ते काय आपल्याला डिटेल देतील, हे जे आपल्याला सेवा पुरवतात इथे, तर ते सुद्धा आपण बघितलेले आहेत आणि आता ही एंट्री इकडे मारलेली आहे, ही सुरुवातीची एंट्री आहे मित्रांनो, बघून घ्या इथे मशरूम सुद्धा। नमस्कार मित्रांनो, सुभाष वनगे या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आहे। तर मित्रांनो मी आज आलो आहे इकडे पनवेलला, पाटलाचा वाडा हा फार्म हाऊस आहे इकडे, तर ह्या फार्म हाऊसमध्येतलं सगळं तुम्हाला मी डिटेल्स देणार आहे। तर मित्रांनो हा बघतोय आपण हा फार्म हाऊस कशा प्रकारे बनवलेला आहे, की जसं आपल्या गावच्या पद्धतीनुसार घरं बांधलेली असतात, म्हणजे लक्झरी रेसॉर्ट किंवा फार्म हाऊस जसे असतात त्या प्रकारे तर नाही आहे, थोडंसं वेगळं याला लुक दिलेला आहे, तशा प्रकारे हा फार्म हाऊस बनवलेला आहे। तर बघूया आपण आतमधलं सर्व रूम्स वगैरे कशा आहेत, त्यानंतर तिथलं त्यांचं स्विमिंग वगैरे कसं आहे, किचन बनवणारा जो माणूस आहे त्याचं सुद्धा अनिल म्हणून आहे, ते कसं जेवण बनवलं जातं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। तर मित्रांनो आता माझ्यासोबत या, मी आतमधलं तुम्हाला पूर्ण डिटेल्स देतो। त्यानंतर इथे सुरुवातीलाच मित्रांनो मशरूम सारखी इकडे मशरूम जे हे दिलेली आहे, इकडे विहीर सुद्धा आहे, म्हणजे एक गावचं फिलिंग दिलेलं आहे। बघा ही विहीर दिलेली आहे, इकडे रूम्स वगैरे दाखवतो, कसे रूम्स बाहेर बांधलेले ते सुद्धा तुम्हाला दाखवतोय। आतमध्ये एंट्री करतोय त्यावेळेला हा इथे एक हॉल दिलेला आहे मोठा, हा बघू शकता इकडे। जेव्हा बाहेरून आल्यानंतर तुम्ही इथे सर्व बसू शकता आणि नंतर तुमच्या हॉलमध्ये वगैरे रूम्स ज्यांच्या रूम बुकिंग केलेल्या असतील तिथे तुम्ही जाऊ शकताय। एकदम सरळ आलात की इथे आपल्या महाराजांचा पुतळा दिसेल, त्यांच्या समाधीवरती बसलेले आहेत आणि बाजूला इकडे दिवाळांवरती काही डिझाईन्स वगैरे काढलेले आहेत। त्याच्यानंतर तुम्ही अजून इकडे बघू शकताय हा जिनावरती चढायला दिलेला आहे, म्हणजे जसं मित्रांनो आपण म्हणतो ना की वाड्याचं थोडंसं असं वेगळं आपल्या मनामध्ये एक फिलिंग येतं, तशा प्रकारे आज तुम्हाला मी दाखवतोय। त्याच्यानंतर हा इकडे एक रूम बघू शकताय, हा इथे एक रूम दिलेला आहे, म्हणजे ह्या बेडवरती 2 जण झोपू शकतात। इथे आपल्याला ब्लँकेट सुद्धा दिलेला आहे। त्याच्यानंतर इकडे काही ठेवायचं असेल कपाट्समध्ये बॅग वगैरे दिलेले आहेत। इथे टीव्ही सुद्धा दिलेला आहे, आपण बघू शकता मित्रांनो हा टीव्ही दिलेला आहे आणि समोरच्याच बाजूला तिकडे स्विमिंगचा दिलेला आहे। तर इथे आपले स्विमिंग ते गणेश सुद्धा पोहत आहेत तिकडे, ते सुद्धा बघा। त्यानंतर तिकडे वैभव पोहत आहेत बघा आणि अजून आपली टीम आहे ती सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। तर मित्रांनो खूप धमाल येणार आहे ह्या व्हिडिओमध्ये, आता पुढे बघा अजून मी तुम्हाला काय काय दाखवणार आहे। अजून तुम्हाला हा इथे बाथरूम दिलेला आहे, हा इकडे बघू शकता मित्रांनो बाथरूम दिलेला आहे। त्यानंतर ही इथे एक बेसिन दिलेला आहे आणि जसं तिकडे येणार तर ह्या साईडला सुद्धा तर त्याच्यानंतर इकडे तुम्ही इकडे किचन वगैरे दिलेले आहे की ज्या ज्या गोष्टी तुम्ही आणू शकता। चालूच आहे ना कॅमेरा चालू आहे ना? तर हे इकडे किचन वगैरे दिलेलं आहे मित्रांनो। इथला लाईट्स लागत नाही आहे त्यामुळे तुम्हाला खूप थोडासा अंधार दिसेल आणि तुम्हाला किचनचं दाखवतो कुठे बनतं ते। जर का काही बनवायचंच असेल, तुम्हाला जी ऑर्डर द्यायची असेल तर इथे अनिल आहे, तिकडे अनिल आहेत, ते जेवण वगैरे बनवतात, ते किचन वगैरे तिकडे बनवणारे आहेत।
त्या ताई बनवत आहेत चिकन बघ, किचनवरती चपाती वगैरे लाटत आहेत. आणखीन जे जे तुम्ही ऑर्डर देणार त्या ऑर्डर तिथे बनल्या जातील. पण अजून तुम्हाला मी दाखवतो. हा इथे फ्रीज दिलेला आहे. तर फ्रीजमध्ये तुम्हाला काय ठेवायचं असेल तर तुम्ही ह्या फ्रीजमध्ये ठेवू शकता. पण आता खालचा फ्लोअर पूर्ण दाखवून झालेला रेडी झालेला आहे. इकडे अच्छा सॉरी हां. तर मित्रांनो पुन्हा जसं आपण तुम्हाला जो मेन हॉल जो दाखवला त्याच्या बाजूलाच अजून तिथे आपल्याला पहिलं तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही दर्शन घेऊ शकता. गणपतीची मूर्ती दिलेली आहे. गणपतीची मूर्ती अशी दिलेली आहे की तो आपलं दगडूशेठ हलवाई यांची मूर्ती जशी बनवली त्या ॲज इट इज ही मूर्ती. तर जसं आपण खालचा आता सगळ्या डिटेल तुम्हाला दिले आहे. तर आता वरती बघूया काय काय असेल ते आणि कशा रूम बांधलेल्या आहेत. प्रॉपर मित्रांनो वाडा टाईप असं दिलेला आहे की ते जसं आपण फिल्ममध्ये जातो TV सिरियल वगैरे बघतो त्या प्रकारे असं वाडा दिलेला आहे बघा. आणि खूप मस्त असं फिलिंग येणार आहे ते. हे सुद्धा बघू शकता. हा एक बेड दिलेला आहे ते. ह्या बेडवरती मित्रांनो 2 माणसं झोपू शकतात व्यवस्थित. आणि इथे फुलं वगैरे दिलेले आहेत. मस्त वाटते बरं. लुक आलेला आहे. गार्डनचा लुक आलेला आहे बघा. ही सनफ्लावर आहे. मोठी सनफ्लावर आहेत बघा मित्रांनो. हे बघू शकता. त्यानंतर इथे दिवाळाला सुद्धा कलर मारून इथे कमळाचं फूल सुद्धा दिलेलं आहे. आणि ह्या साईडला अच्छा ह्या साईडला मित्रांनो इकडे एक रूम दिलेली आहे. तर इथे पण बघू शकताय. इथलं तुम्हाला डिटेल्स. तर ही सुद्धा एक इकडे रूम दिलेली आहे. इथे सुद्धा 2 माणसं झोपू शकतात आरामात असं दिलेलं आहे. आणि ह्या इकडे विंडो आहे. या विंडोमधून इकडे काही बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता मित्रांनो. या साईडचा भाग बाहेरचा भाग बघू शकते. हे बघा इकडे या साईडला इकडे मोठे मोठे नारळीचे झाडं सुद्धा आहेत. त्यानंतर इथे बार्बीक्यू बनवतात किंवा तुम्हाला तंदुरी वगैरे बनवायचं असेल तर ते साईडला तुम्ही बघू शकता. तिथे त्या साईडला शेगडी वगैरे लावलेली आहे तिथे. म्हणजे तिथे आपण जर बनवायचं असेल तंदूर आयटम किंवा कौल चिकन किंवा कोपटी वगैरे असं बनवायचं असेल तर तेही बनवू शकता इथे. त्या रूमचा डिटेल दिलेला आहे. आणखीन या साईडला बघूया आपण काय आहे. ओपन स्पेस. हा ओपन स्पेस आहे मित्रांनो. इकडे बसू शकता. तुम्हाला बसायचं असेल तर गॅलरी टेबल्स वगैरे दिलेले आहेत. त्याच्यानंतर ही गॅलरी छोटी आहे की इथे जेवण वगैरे कुणाला करायचं असेल तर इथे करू शकतात. आणखीन ही वरून बघू शकता मित्रांनो. हा पुढचा व्ह्यू आहे. ही फुलं वगैरे लागलेली आहे. या वाड्याचं मी डिटेल्स तुम्हाला दिलेलं आहे. माझी जी शूटिंग करतायत ते माझ्या कंपनीतले अक्षय म्हणून आहेत दाखवणार आहे. तर मित्रांनो बघू शकता. आता हे आपल्या इथे अक्षय आहेत. नमस्कार. थँक्यू. तर त्यांनी आपल्या कॅमेरासमोर पकडायला खूप हेल्प केलेली आहे आणि मी पुढे त्या डिटेल्स देत होतो. तर मित्रांनो त्यांना मी एक थँक्यू बोलतो.
मित्रांनो, पाटलाच्या वाड्यामध्ये आम्ही काल आलो होतो 3 तारखेला आणि आज काल आमचा सगळा प्रोग्राम वगैरे सगळं झालेलं आहे. आज निघायची वेळ आहे. तर हे सर्व बघताय आपण, आपल्या ऑफिसमधलं सर्व ग्रुप आहे आणि ज्या रूटने आम्ही दिलेले आहेत त्या दिशेने सगळे निघून जातील. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तेही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि काय अजून तुम्हाला माझ्याकडनं थोडंसं सांगायचं आहे की एक चॅनलचं नाव दिलं होतं सॅम बागल म्हणून, आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ती लिंक देणार आहे, ते सुद्धा बघा. आणि आपण त्यांनासुद्धा आता विचारूया कसं वाटलं. आणि आता मी घरी निघणार आहोत, तेच त्याच्याबद्दल थोडंसं डिटेल देतो. लय भारी, एकदम मस्त वाटलं. अच्छा, एकदम भारी आहे. सुभाष खूप मेहनत करतात, त्यांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब बरं, करा. चला. हॉटेल कसं आहे?